स्वामी भक्त हो. आपण स्वामींना भूषणावह होईल असे आपले वर्तन असले पाहिजे. आता दिसताना आपणास हे खूप साधं दिसतं, पण तसं नाही. अनेक गुण आपणास धारण करावे लागतात. अनेक वाईट गुण आपणास काढून टाकावे लागतील. स्वामी भक्ताच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असावी. जगानं काहीही म्हटलं, परिस्थिती कितीही कठीण झाली, तरी मन स्थिर ठेवणं हा पहिला गुण. खोटेपणा, कपट, दिखावा यापासून दूर राहिलं पाहिजे. आपले शब्द आणि आपली कृत्य यांमध्ये एकरूपता असली पाहिजे. ज्या ठिकाणी सत्य आहे, तेथेच स्वामींची कृपा आहे. स्वामी सेवेमध्ये सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी सेवा म्हणजे आर्थिक नव्हे, तर कधीकधी मानसिक, सामाजिक या सेवेचाही समावेश होतो. परंतु ही सेवा करताना इथेही डोळसपणा असला पाहिजे. अहंकार, मोठेपणा, श्रेष्ठत्व यामागे स्वामी भक्तानं पळू नये. स्वामींच्या कृपेने सर्व काही होत आहे हा भाव ठेवला पाहिजे. मग आपलं जीवन नक्कीच बदलेल. स्वामी भक्तानं कधीही मनात नकारात्मकता ठेवू नये. प्रत्येक समस्येमध्ये उपाय शोधावा, त्यासाठी प्रार्थना करावी. प्रत्येक अडचणीत संधी असते. लहान सहान गोष्टीसाठी सुद्धा स्वामींना धन्यवाद म्हणण्याची वृत्ती आपल्यात धारण करायला हवी. आपल्यामध्ये शांतता, विनम्र भाव असला पाहिजे. नकारात्मक बोलणं आपण टाळलं पाहिजे. दिवसाचा विषय हा नेहमीच आपणास सकारात्मकता घेऊन येणारा असला पाहिजे. आपलं जीवन बदललं पाहिजे. म्हणजेच स्वामी भक्ती हा एका दिवसाचा विषय नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. म्हणून आजपासून हळूहळू आपण स्वामींना भूषणावं होईल असं आपलं कर्म, आपली वागणूक करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.